प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा. बायबल विषयी थोडक्यात माहिती. कार्यक्रमाला खूप खूप सहकार्य करा. इतर विश्वासी मित्र व नातेवाईकांना खूप खूप लिंक शेअर करा. धन्यवाद. एक इतिहास पुस्तक. लेखक. एक इतिहासामधील पुस्तके विशेषतः आपल्या लेखकांचे नाव देत नाहीत, तर यहुदी परंपरेने एज्राला लेखक म्हणून श्रेय दिले आहे. एक इतिहासाची सुरुवात इस्रायल लोकांच्या कुटुंबांची यादीपासून आहे. मग इस्रायल नावाच्या राष्ट्रावर दाविदाच्या शासनाच्या वृत्तानुसार हे पुस्तक पुढे चालू आहे. हे पुस्तक राजा दाविदाच्या कथेच्या जवळ आहे, जी जुन्या करारातील एक महान आकृती आहे. प्राचीन इस्रायलचा राजकीय आणि धार्मिक इतिहास या व्यापक दृष्टिकोनातून येतो. तारीख आणि लिखित स्थान. साधारण इ.उ. 450-400 इस्रायल लोक बाबेल देशामध्ये परतल्यावर हे स्पष्ट होते. एक इतिहास 3 अध्याय 19 ते 24 वचन. यादीमध्ये जरुब्बाबेलच्या नंतर 6व्या पिढीत दावीदची वंशावळ सुरू आहे. प्राप्तकर्ता प्राचीन यहुदी लोक आणि पवित्र शास्त्राचे नंतरचे वाचक. हेतू. एक इतिहासाची पुस्तके हद्दपार झाल्यानंतर देवाची आराधना कशी करायची हे समजून घेण्यासाठी जे इस्रायलात परत आले त्यांच्यासाठी हे पुस्तक लिहिण्यात आले. हा इतिहास दक्षिणेकडील राज्य यहुदा, बन्यामीन आणि लेवी यांचे वंश यांच्यावर केंद्रित आहे. या जमाती देवाला अधिक विश्वासू असल्याचे भासले होते. दाविदाचे घर किंवा राज्य सदासर्वकाळ स्थापित करण्यासाठी देवाने आपला करार दाविदाशी केला. पृथ्वीवरील राजे करू शकत नाही, यासाठी दावीद आणि शलोमोन यांच्याद्वारे देवाने आपले मंदिर बांधले, जिथे लोक आराधना करायला येऊ शकतील. शलोमोनाच्या मंदिराचा बाबेलच्या शत्रूंकडून नाश करण्यात आला. विषय. इस्रायलचा आध्यात्मिक इतिहास. रूपरेषा. 1. वंशावळ. 1 अध्याय 1 वचन ते 9वा अध्याय 44 वचन पर्यंत. 2. शौलाचा मृत्यू. 10वा अध्याय 1 वचन ते 14 वचन पर्यंत. 3. दाविदाचा अभिषेक आणि राजवट. 11वा अध्याय 1 वचन ते 29वा अध्याय 30 वचन पर्यंत.